नुकताच कवी प्रवीण बोपुलकर यांचा अवतरण चिन्ह नावाचा कविता संग्रह वाचला. प्रत्येक कवीची एक स्वतःची वेगळी शैली असते आणि त्या शैलीमध्ये तो कविता करत असतो. प्रवीण बोपुलकर हे गझल लिहितात, गीत लिहितात, मुक्तछंदात कविता लिहितात, गझल सदृश्य रचनासुद्धा लिहितात. पण महत्त्वाचं म्हणजे या कविता संग्रहातल्या म्हणजेच अवतरण चिन्ह या कविता संग्रहातल्या रचना या सगळ्या संमिश्र अशा प्रकारच्या रचना आहेत. पण तरीसुद्धा प्रत्येक कवितेमधून काहीतरी द्यायचा, काहीतरी सांगायचा, माणसाला माणूस जोडायचा एक उत्कट प्रयत्न या सगळ्या कवितांच्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे किती विषय, निसर्ग आहे, त्याच्या स्त्रीविषयक जाणव्या आहेत, जाणीवे, जागतिकीकरणाविषयी त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर काही आत्मीय विषयसुद्धा त्यांनी त्यामध्ये लिहिलेले आहेत. हे सगळं वाचताना वाचक कुठंतरी अस्वस्थ होतो. मुळात त्यांची कविता एक लय घेऊन येणारी कविता आहे. गझलच्यावर त्यांचं प्रेम असल्यामुळं त्यांच्या कवितेत एक पहिल्यापासून एक लय आहे असं मला वाटतं. आणि ती लय माणसाला जास्त मोहावणारी पण आहे. पण त्याहीपेक्षा त्यातली आशयगर्भता जाणवली की माणूस कुठंतरी आत्ममग्नसुद्धा होतो असं मला वाटतं. ते एका ठिकाणी म्हणतात की दुःखासोबत करून मैत्री हसणे शिकूया, दुःखासोबत करून मैत्री हसणे शिकूया, नवा घडवूया जीवनामध्ये संकर आपण. मला वाटतं ही संकर कवितेतले त्यांच्या ह्या दोन ओळी एक वैश्विक सत्य सांगणारे किंवा वैश्विक असणारे असं आहेत की दुःखासोबत आपण मैत्री केली तर मग जीवनामध्ये सुद्धा एक वेगळेपण येईल. आपल्याला जाणवणारी वेदना इतकी जाणवणारी नाही. खोल तळाशी हृदयामध्ये धरा गवसला माणुसकीचा, खोल तळाशी हृदयामध्ये धरा गवसला माणुसकीचा, जेव्हा जेव्हा अहंपणाच्या गाळाला मी उपसत गेलो. ही मनाला आत्ममग्न करते की आपण अहंकार आपल्या मनामध्ये जो असतो तो अहंकार माणसाचा नाश करत असतो. मला वाटतं की आणि जर मग अहंकार नष्ट करायचा असेल तर काय करायला पाहिजे हे सांगणारी त्यांची कविता ही खूपच मनाला स्पर्शून जाणारी अशी आहे. त्याचबरोबर चिमण्यांच्या संबंधात त्यांनी लिहिलेली एक कविता आहे. खरं तर आता शहरामध्ये मोठी मोठी सिमेंटची जंगलं निर्माण झाली, पक्ष्यांना फिरायला जागा राहिली नाही. अशामध्ये एका चिमणीबद्दल लिहिताना ते चिमणीचं आत्मकथन म्हटलं तरी हरकत नाही अशा पद्धतीची त्यांची ती कविता आहे की दाणे टाकून अडकवणारी ही स्वार्थी जमात, दाणे टाकून अडकवणारी ही स्वार्थी जमात संपवते आपलं अस्तित्व आणि करते आपल्याला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यापुरतं. दाणे टाकून अडकवणारी ही स्वार्थी जमात संपवते आपलं अस्तित्व आणि करते आपल्याला जागतिक चिमणी दिवस साजरं करण्यापुरतं आणि एस फॉर स्पॅरो बाराखडीपुरतं मर्यादित. मला वाटतं ही कविता खूप काही सांगणारी आहे. आम्ही जागतिक चिमणी दिवस साजरा करतो पण चिमण्या राहिल्यात का तशी, हाही फार मोठा प्रश्न आहे. त्याच्या पाठीमागं माणसाची स्वार्थी जमात आहे असं कवी म्हणतो. आजकाल तरुण पिढी थोडंसं शिकते, कामानिमित्त शहराकडे जाते, जागतिकीकरणानं खेडी रिकामी होतात. खेडीच का काही निमशहरंसुद्धा आता रिकामी झालेली आहेत. घराघरामध्ये फक्त 2 माणसं उरलेली आहेत. मुलं शहरात नोकरीला गेलेली, लेकीसुद्धा शिकून परत शहरातच गेलेल्या आणि घरात म्हातारी 2च माणसं असतात. एका अक्षरलेणी कवितेमध्ये बोपुलकर म्हणतात की ओट्यावरती कोणाचेही येणे जाणे नसते हल्ली, ओट्यावरती कोणाचेही येणे जाणे नसते हल्ली, दुःख गावचे म्हातारा वडपारंब्यांना सांगत असतो, दुःख गावचे म्हातारा वडपारंब्यांना सांगत असतो. आम्ही माणसं भिंती बांधतो, रंगामध्येही वाटत जातो, रंगामध्ये धर्मांना वाटतो आणि निर्माण झालेल्या माणसात एक मग तुटलेपण निर्माण होतं. हे तुटलेपण कवीला अस्वस्थ करणार आहे. कारण भाऊबंदकी या कवितेमध्ये बोपुलकर म्हणतात की वीट मुळात ठिसूळ, मात्र त्या विटेला वेगवेगळे रंग लावून आम्ही बांधल्यात मनामनात टणक भिंती.
विटेबद्दल ते त्याच्या अगोदर सांगतात की वीट ही कुठं बांधणीला उपयोगी येते. गुरुद्वारात वापरतात, मंदिरात वापरतात, मशिदीत वापरतात, चर्चमध्ये वापरतात. पण तिचा हा बांधण्यामधला धर्म समान असेल तर मग माणसाने तिच्या रूपात भावबंदकी निर्माण का करावी? परमेश्वर एकच आहे हे आम्ही मानत नाही. आणि धर्म जाती याच्यासाठी भांडत बसतो, माणूस माणसाला दुरावत जातो. शेतकऱ्यांच्या बद्दल सुद्धा कवितेनं आपलं मत व्यक्त केलं आहे. मुळात बोपुलकर हे खेड्यातून शहरात आलेले आहेत, त्यामुळं खेड्याशी असणारे त्यांचे संबंध आणि नातेबंध हे अजूनही तुटलेले नाहीत. आणि अजूनही शेतकरी त्याच्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलनं करत असतो. मग शेतकऱ्याबद्दल म्हणताना बोपुलकर म्हणतात की तोच असतो भाव आमचा बांधलेला बारमाही, तोच असतो भाव आमचा बांधलेला बारमाही, कैक गेले याचसाठी वा बदलले रोज शासन. शासनं बदलत जातात पण शेतकऱ्याला अजूनही त्याच्या मालाला ठाम भाव मिळत नाही, तो बदलत राहतो. यासाठी शेतकरी कित्येक दिवसापासून आंदोलनं करत आहेत. आजचं हे वास्तव या कवितेच्या निमित्तानं कवींनी समोर मांडलेलं आहे असं मला वाटतं. आंदोलनं चालू आहेत, काय निष्पन्न होतं हे दरवेळी बघण्याचा विषय आहे. आणि माणसातली विषमता, वाद आता माणसालाच तोडत आहेत. कवी म्हणतात की सगळे तरंग आता रंगांध फार झाले, सगळे तरंग आता रंगांध फार झाले, तो एकटा तिरंगा छातीस बांधतो मी. माणसापासून दुरावणारा माणूस एकमेकांना जोडण्याचं काम बोपुलकर त्यांच्या कवितेतून करतायत असं मला वाटतं. मगाशीच मी म्हटलं की ग्रामीण भागातून ते आलेले आहेत. ग्रामीण भागातल्या अनेक समस्या आहेत की अर्धवट शिकलेली मुलं आहेत, धड शहरात त्यांना नोकरी मिळत नाही आणि मग शिक्षणामुळं घरी काम करायची लाज वाटते. अशावेळी ते म्हणतात की लाज वाटते काम करा या शेतामधले, लाज वाटते काम करा या शेतामधले, शिकल्यानंतर हीच तुझी तर अडचण आहे. हे सगळीकडे बघायला मिळणारं दुःख आहे असं मला वाटतं, किंवा सगळीच बदलणारी ही अवस्था आहे. आणि मग ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या मनात एक भीतीसुद्धा निर्माण झाली की कुठंतरी हे वेगळं असं बेकारीचं शिवाय नोकऱ्यांना मिळणारं वातावरण निर्माण झालं असताना मग कुठंतरी अलाजक निर्माण होईल का? धर्मामध्ये माणसं भांडायला लागतील का? त्याच्यासाठी ते भीती या कवितेत लिहितात की किती दिवस मी सहन करावे व्यवस्थेतल्या गळचेपीला, किती दिवस मी सहन करावे व्यवस्थेतल्या गळचेपीला, धगधगणाऱ्या विद्रोहाचा उफाळण्याची भीती वाटते, धगधगणाऱ्या विद्रोहाच्या उफाळण्याची भीती वाटते. असा विद्रोहाचा धगधगणारा एक विद्रोह माणसात निर्माण होऊन मग तो रस्त्यावर उतरेल का याची सुद्धा भीती त्यांच्यामध्ये आहे. आणि आणखीन एक त्यांची सुंदर कविता सांगून मी थांबणार आहे. ही मला वेगळी वाटली, कमी शब्दात वेगळा आशय आणि वेगळा भाव व्यक्त करणारी कविता आहे. माणूस गांधलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, घरातल्या सोनं नाणं त्याला घाण टाकायची काही वेळ येते. आणि मग एखाद्या स्त्रीनं तिचं मंगळसूत्र घाण ठेवलेलं आहे आणि ते मंगळसूत्राचं आत्मकथन किंचाळी या कवितेतून कवीनं सांगितलंय की आज गहाण पेटीतून कानावर गुदमरणाऱ्या श्वासासोबत एक आर्त किंकाळी बाहेर पडली. आज गहाण पेटीतून कानावर गुदमरणाऱ्या श्वासासोबत एक आर्त किंकाळी बाहेर पडली. आता भेटून वर्षे झालीत माझ्या मालकिणीला, आता भेटून वर्षे झालीत माझ्या मालकिणीला, त्या गळ्याची खूप आठवण येत आहे. उघडून पाहिले तर हुंदके देऊन मंगळसूत्र रडत होते. मला वाटते अशा पद्धतीची एक सजग कविता लिहिणारा बोपुलकर हे कवी आहेत. मुक्तछंदात लिहितात, गझल लिहितात, गीत लिहितात, गझल सदृश्य रचना लिहितात, पण या सगळ्या रचना मनामध्ये अस्वस्थता निर्माण करतात. आणि ही अस्वस्थता हेच या कवितेचं यश आहे असं मला वाटतं. माणसाबद्दल अपार स्नेह, माणुसकी जपणारा हा कवी आहे. माणसाच्या जगण्याचं सजग भान त्याला आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये एक जिवंतपणा आहे, वास्तवाचं उत्कट प्रतिबिंब आहे, सोबत प्रबोधनीय आहे. बोपुलकर यांचा हा संग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. संग्रहाचं नाव आहे अवतरण चिन्ह. धन्यवाद.